व्यासपीठ, आदरणीय गुरुजन, माझे परीक्षकगण आणि इथे बसलेले सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी एका अशा गंभीर विषयावर बोलणार आहे ज्याने आपल्या देशाच्या भविष्यासमोर म्हणजेच आपल्या तरुण पिढीसमोर एक मोठं संकट उभं केलं आहे। तो विशेष म्हणजे नशेच्या आहारी जात असलेली तरुणाई। आजचा तरुण हा देशाचा कणा मानला जातो, परंतु हा कणा व्यसनाच्या वजाखाली झुकताना दिसत आहे। पूर्वी मोजकीच व्यसनं माहीत होती, पण आता अंमली पदार्थ, घातक गोळ्या आणि अगदी गांजाचे सूर्यस विक्री वाढल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर येत आहे। मुले व्यसनाच्या आहारी जाण्यामागे अनेक कारणे आहेत। अनेकदा मित्रमैत्रिणीच्या आग्रहाखातर किंवा कुल दिसण्यासाठी नशा केली जाते। बेरोजगारी, अभ्यासाचा ताण किंवा प्रेमभंग यातून तात्पुरता आनंद मिळण्यासाठी तरुण अंमली पदार्थाकडे वळतात। काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला। अजय, अक्षय, शाहरुख सुद्धा विमलच खा म्हणाला। बंद झाल्या शिक्षण जाहिराती, जुगार प्रसिद्ध झाला। हिंदी मराठी कलाकार सुद्धा रमीज खेळा म्हणाला। जाकी सुद्धा गायछाप खातो तोही तेच म्हणाला। जंगली रमी पे आऊ ना महाराज, डायलॉग हाही फेमस झाला। गुटख्यामुळे धारीवाल सुद्धा इतका श्रीमंत झाला। पण या व्यसनामुळे भारताचा तरुण मात्र वाया गेला। व्यसन केवळ व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करते। ज्या वयात स्वप्न पूर्ण करायचे असतात त्याच वयात तरुण नशेच्या आहारी नशे स्वतः संपून घेतात। हातामध्ये पुस्तक आणि डोळ्यामध्ये स्वप्न असायच्या वयात आजचा तरुण हातात सिगारेट आणि दारू, ड्रग्स घेऊन उभे आहेत। केवळ फॅशन किंवा मित्राच्या आग्रह म्हणून सुरू झालेली एक छोटीशी चूक कधी आयुष्याची राखरांगोळी करते हे समजतही नाही। एकदा ट्राय करून बघ म्हणणारे मित्र आयुष्यातून उठवतात। मित्रांनो, व्यसन फक्त शरीराला मारत नाही तर ते हसत्या खेळत्या कुटुंबाला उद्ध्वस्त करते। व्यसनधीन तरुण आपल्या आई वडिलांच्या कष्टाकडे आणि त्यांच्या आशेने भरलेल्या डोळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो। नशा क्षणीच आनंद देते पण आयुष्यभराचे दुःख देऊन जाते। इंसान होकर जो नशे में धुत होते हैं, इनसे बेहतर तो मिट्टी के बूत होते हैं। उम्मीदों पर पानी फिरता भारत को दिखता होगा। जब गांव शहर की गलियों में भरेआम नशा बिकता होगा। जिन्हें माना आने वाला कल, जब वही रहे न होश में और कमी नजर आती है सबको युवाओं के जोश में। देखो इनमें कुछ करने का जुनून नहीं दौड़ता। रगों में अब नौजवानों का अब खून नहीं दौड़ता। आजची तरुणाई नशेच्या एवढ्या जवळ झाले की ते नशेसाठी काही पण करू शकतात। एका तरुणाने आपल्या आईला नशेसाठी पैसे मागितले तर त्या आईने पैसे दिले नाही, म्हणून तरुण तब्बल 13 दुचाकी जाळून टाकल्या। बघा आजचा तरुण किती वाईट विषयाकडे वळतोय। मित्रांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय हो? चुकीच्या गोष्टीमध्ये घालू नका स्वतःचा पाय। जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोबर आहे, धन्यवाद। कृपया माझे भाषण आवडले असेल तर लाईक करा। धन्यवाद।